आलेलो आहोत. आता स्वरभेद निदानम, आम्ही स्वरभेद निदान सांगत आहोत. दोषैर्व्यस्तैः समस्तैश्च क्षयात् षष्टश्च मेधसा स्वरभेदो भवेत्. की आता स्वरभेदाचं ते सांगत आहेत. त्याचे प्रकार. दोषही म्हणजे अनेक दोषांद्वारे, तृतीय बहुवचन आहे ना, सॉरी बहुवचन आहे. दोषही तृतीय बहुवचन आहे, म्हणजे तिन्ही दोषांपासून झालेले, म्हणजे वातज पित्तज कफज आरोचक. पृथक वात पित्त कफही समस्तही म्हणजे सगळ्यांनी झालेले, म्हणजे सन्निपातही. तथा क्षयात म्हणजे क्षयातून झालेला. तथा षष्टाः स्वरभेदो मेधसा स्यात्. आणि 6वा जो आहे तो स्वरभेद आहे. स्वरभेद जो आहे तो मेधसापासून होणार. आता मेधसाला सेपरेट त्यांनी सांगितलंय. का सांगितलं ते बघूयात आपण. का असं सांगितलं वेदाला, है नाही, की दोषैर्व्यस्तः समस्तैश्च क्षयात षष्टश्च, आणि मेधसाला सेपरेट सांगितले. मेधसा स्वरभेदो भवेत. हे सगळे मिळून 6 प्रकारचे स्वरभेद आहेत. वात पित्त कफ सन्निपात क्षयज आणि सन्निपात असे 6 आहेत. मेधस फक्त वेगळा आहे असं त्यांनी सांगितलं. का सांगितलं सेपरेट बघूया आपण. तत्र क्षामो 24व्या श्लोकाला आलोय आपण. राजक्ष्म अध्याय 5वा अध्याय 24वा श्लोक 24 तत्र क्षामो वृक्षश्चल स्वरः शूकपूर्णाभ कंठत्वं स्निग्ध उष्णो उपशयो अनिलात्. तत्र क्षामो म्हणजे क्षीण झालेला. तत्र क्षामो जो ताकद कमी झालेला असा क्षीण. क्षामो वृक्ष चल स्वर जो आहे शूकपूर्ण कंठाव. शूकपूर्ण म्हणजे काटे टोचल्यासारखा. कंठत्व अशा प्रकारे जो कंठ असतो, आणि जो स्निग्ध उष्ण उपशय, स्निग्ध आणि उष्ण उपशयाने त्याचा उपशय होतो, तो अनिलापासून होतो, तो वातापासून स्वरभेद होतो असं ते सांगत आहे. तत्र तेषु षट्सु 6 प्रकारांमध्ये स्वरभेदेषु स्वरभेदांमध्ये वाताचा स्वरभेद मध्ये सती क्षामादीन मानस्वर हा म्हणजे एकदम बारीक झालेला स्वर क्षामादीन मानस्वर हा स्यात्. तथा शुकपूर्ण सदृश्यम गलत्वम, की जो घसा आहे तो शुकपूर्ण सदृश्य गल होतो, म्हणजे काटे टोचल्यासारखा घसा होतो. आणि स्निग्ध उष्ण उपशयश्च भवती, स्निग्ध आणि उष्ण या गोष्टींनी त्याला बरं वाटतं त्या रुग्णाला. असे प्रत्येक काही श्लोक आहेत ग्रंथकारांचे. त्याच्यात व्याधी विनिश्चय म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस साठी त्यांनी हा पॉइंट खूप महत्वाचा पकडलेला आहे, की उपशय, स्निग्ध उष्ण उपशय. कसं होतं कधी कधी प्रॅक्टिस करताना की तुम्हाला लक्षणं टिपिकली दिसतात त्या दोषाची, आणि तुम्ही चिकित्सा लगेच द्यायला जाता, आणि उपशय आणि अनुपशय विचारलाच जात नाही. रोग जाणण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यात उपशय दिलेले आहेत ग्रंथकारांनी ना. रोगम निदान प्रागरूपम रूपम उपशय हे दिलेलं आहे. तर उपशय आणि अनुपशय हे विचारणं खूप गरजेचं आहे. कधी कधी पेशंट म्हणतो की माझ्या छातीत जळजळत आहे, वर आल्यासारखं होतं, अचानक घाम येतोय, अशा पद्धतीची लक्षणं तो पेशंट सांगतो तुम्हाला. आणि मग छातीत जळजळतंय हे लक्षण जर पकडून तुम्ही मग त्याला कामदुधा दिलं,
काहीतरी आम्लपित्ताचं मिश्रण दिलं, काही पित्त कमी व्हायचं औषध असं काही दिलं, कारण जळजळ ते सरळ लक्षण आहे, पुरं दाह असं लक्षण आहे, आणि असं दिलं आणि त्याचा आजार वाढला तर काही वेगळं विचार करायची गरज नसते. त्या रुग्णाला तुम्ही जर उपशय अनुपशय विचारला तर तो सांगतो की जळजळतंय मला, पण मी जर ओवा खाल्ला, ओवा जर मी खाल्ला तर मला बरं वाटतं. असे रुग्ण टिपिकली बोलतात की मला छातीत जळजळतंय आणि मी ओवा खाल्ला, मला बरं वाटतं. मग आता ओवा खाणं, ओवा हे काय द्रव्य, हे स्निग्ध आहे, उष्ण द्रव्य आणि वातानुलमक द्रव्य. तर ओवा खाल्ल्यावर त्याला बरं वाटत असेल, जरी त्याच्या छातीत जळजळ होत असेल, तर ती जळजळ ही पित्तापासून नसून वायूच्या विमार्गमनातून झालेली ही जळजळ आहे. म्हणजे पित्त तेवढंच वाढलेलं आहे, पित्त काही वाढलेलं नाहीये, पण वायूने त्या पित्ताला घशाशी आणलंय केवळ विमार्गमन झाल्यामुळे. आणि मग असं तुम्ही उपशय विचारल्यावर पेशंटला की तुम्हाला कशाने बरं वाटतंय, या प्रश्नाने तुमचं पूर्ण ट्रीटमेंट बदलते. आणि तो जर छातीत जळजळ करणारा रुग्ण म्हणतो की मला ओवा खाल्ल्यावर बरं वाटतं, मी उदाहरणासाठी तुम्हाला सांगतोय एक उदाहरण की मला ओवा खाल्ल्यावर बरं वाटतंय, तर तुमची चिकित्सा ही उष्ण वातानुलोमनच असायला हवी. लक्षात येतंय? तुम्ही तिथं कामृदा आणि काय थंड कल्प कुठलेही किंवा काही पित्ताचा विचार करून देऊन उपयोग नाही, उलट वाढणार नको. त्यामुळे उपशय आणि अनुपशय ग्रंथकर्ते पण सांगतायत आपल्याला की प्रत्येक वेळी विचारा. काय गरज होती हे सांगायची? सांगितले ना त्यांनी की घसा कोरडा झाला, शुक पूर्ण कंठाव भास झालं, घशात काटे टोचल्यासारखे झाले, की वातच स्वरभेद आहे. हे गरज काय पुढचं सांगायचे की स्निग्धाने उपशय की स्निग्धाने उष्ण खाल्ल्यावर बरं वाटतं? गरजच नाही सांगायची. हे सांगायची गरज त्यांना पडली कारण तुम्हाला कळावं की तो दोष प्रकोप स्वतंत्र आहे का परतंत्र आहे. कारण प्रत्येक पेशंटला जर तुम्ही काटे टोचले आणि तुम्ही जर वाताचे स्वरभेद तुम्ही हे करत असाल आणि तो म्हणत असेल तुम्हाला गरम खाल्ल्यावर त्रास होतो, तर तो पित्तचे स्वरभेद आहे. तर तो पित्तचे स्वरभेद आहे. तो जर म्हणत असेल मला गरम खाल्लं, उष्ण खाल्लं की त्रास होतो, तर तो काय आहे? पित्तचे स्वरभेद आहे. तो जर म्हणत मला स्निग्ध उष्ण असं खाल्लं तर तो कफपित्तचे स्वरभेद आहे. तर हे कळावं तुम्हाला म्हणून ते सांगतात प्रत्येक वेळी असं की स्निग्ध, म्हणजे ते सांगतायत म्हणजे आपलं कर्तव्य आहे की आपण पेशंटला विचारलं पाहिजे काय खाल्लं की बरं वाटतं, काय केलं की बरं वाटतं. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. तुम्ही ज्यावेळी सगळे प्रश्न विचारून होतात तुमचे आणि तुम्ही ज्यावेळी एका कन्क्लुजनला पोहोचता एका व्याधीच्या की ही व्याधी आता मी याची ट्रीटमेंट अशा पद्धतीने करणार आहे, त्यावेळी कशाने बरं वाटतं. कारण पेशंट त्या आजाराचा पूर्णपणे ज्याला त्या आजाराचं बऱ्यापैकी कळालेलं असतं, कारण एवढी काळ त्याच्या शरीरात तो आजार राहिलेला असतो आणि त्याला तो त्याच्यात मास्टर झालेला असतो त्या आजारामध्ये. त्याला स्वतःला खूप माहिती असते की काय खाल्लं की मला त्रास होतो. आणि आपल्याला हे ऐकून मिळतं ना सगळं, नुसतं विचारायचीच फक्त खोटी आहे की काय खाल्लं की बरं वाटतं. तो म्हणत असेल मला उष्ण खाल्लं की बरं वाटतं, तो म्हणत असेल मला उष्ण खाल्लं की पोटात आग होते, गरम खाल्लं तिखट खाल्लं की पोटात आग होते, तर तुम्ही त्याला आजमध्ये देऊन उपयोग आहे का? नाही उपयोग आहे. म्हणजे आपण चुकायचं ट्रीटमेंटला का बरोबर ट्रीटमेंट द्यायची हे पेशंट अर्धा आपल्याला क्लू देत असतो. लक्षात. त्यामुळे उपशय आणि अनुपशय हे विचारणं फार गरजेचं आहे. ग्रंथकर्त्यांनाही जिथे जिथं वाटतंय तिथं तिथं त्यांनी हा पॉइंट दिलेला असतो. पित्ताचं जर सांगायचं असेल तर ते सांगतात की पित्ताने उपशय मिळेल असं असं ते सांगतात. तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून सगळ्या त्यांनी काळज्या घेतलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. तुम्ही हा पॉइंट फार नोट करा की उपशय अनुपशय केस हिस्ट्री घेताना कंपल्सरी विचारायचं. पण केस पेपर लिहिताय ना तुम्ही, त्याचा फॉर्मॅटच असा ठेवा मुळात की त्याच्यात ते सगळे पॉइंटच कव्हर झाले पाहिजे. पूर्वव्याधी वृत्तांत कव्हर झाला पाहिजे, पूर्वरूप कव्हर झाली पाहिजेत व्याधींची, संतर्पण अपतर्पण तुम्हाला ते नोट करता आलं पाहिजे. अंशांश कल्पना काय असेल म्हणजे कुठल्या गुणाने हेतूंनी तो व्याधी वाढला तो बारकावा तिथे लिहिलेला असला पाहिजे. आणि मुख्यतो
सांगितलं तो उपशय अनुपशय हे गरजेचं आहे. पुढचा श्लोक आहे 25वा. पित्तात पित्तात तालु गले दाह शोषो उक्त अवसूयनम. संधी कसं आहे पित्तात, पित्त त्याला तला त लागला, पित्तात तालु ग्रह, पित्तापासून, पंचमी एकवचन. पित्तात स्वरभेदे सती तालुनी गलेचे दाहा, की तालूमध्ये आणि गळ्यामध्ये दाह निर्माण होतो पित्तच्या स्वरभेदामध्ये. तथा शोषः प्रकृतत्वाद तालुगलयोः रेव. तिथे शोष निर्माण होतो. काय आणि शोष निर्माण होतो आणि काय होतं प्रकृतत्वात तालुगलयो, ही पित्ताची प्रकृती आहे त्यानुसार तिथे शोष निर्माण होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकृतत्वात म्हणजे तालू आणि गल या दोन भागात ही घटना घडतात पित्तापासून. तथा उक्त अवसूयनम, उक्त म्हणजे बोललेलं, हे अवसूयनम म्हणजे काय की तो पूर्ण बोलत नाही पेशंट, म्हणजे अर्धवट बोलल्यासारखं, अडखळत बोलल्यासारखं असं त्याचं होतं वाक्य. अवसूयनम इति वाक्य विशेषे असहनम, म्हणजे पूर्ण वाक्य आहे ते पूर्ण होत नाही, अर्धवट वाक्य बोलतो अशा पद्धतीचं. पित्त स्वरभेदी वाक्यम वक्तुम असमर्थ हा इत्यार्थ. पित्त जो स्वरभेदी माणूस आहे तो कुठलंही वाक्य बोलायला असमर्थ असतो, बोलू शकत नाही, इतका त्याच्या गळ्या नशामध्ये दाह असतो, चालूमध्ये दाह असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. वर जो वाचकी स्वरभेदाचा जो प्रकार वाचकी स्वरभेद सांगितलाय त्याचा जो क्षामा शब्द आलेला आहे ना, त्याचा खाली अर्थ एक दिलाय, निकटही अश्राव्य, निकटही अश्राव्य, हा म्हणजे जवळून पण ऐकायला येत नाही अशा पद्धतीचं. ठीक आहे. आता कफज, लिंपन लिंपन इव लिंपन इव म्हणजे त्या लिंपनीव झाला. कपात कंठम मंदहा कुरकुरायते स्वरो विबद्धः, की जो कफज स्वरभेद आहे त्याच्यात काय होतं, लिंपन म्हणजे लिंपन करणे, लिंपन करणे म्हणजे लेपन केल्यासारखं, लेपन केल्यासारखं कफात कंठाचं लेपन होतं अशा पद्धतीचं, आणि मंद स्वर होतो आणि खुरखुरा येते, घशाचे खवखव निर्माण होते, आणि स्वर जो असतो तो विबद्ध असतो. बद्ध म्हणजे बांधून असलेला, विबद्ध म्हणजे बांधून नसलेला अशा पद्धतीचा. कफात स्वरभेदे कंठे लिंपन इव उपलेपम इव गलस्य कुर्वन् कुरकुरायते प्रकृतत्वात् कंठस्यैव कुरकुरम इति अव्यक्तम शब्द करोति. कुरकुर म्हणजे अव्यक्त शब्द, म्हणजे ज्या शब्दाला काही व्यक्तता नाही असा तो शब्द घशातून बाहेर पडत असतो, नेहमी खाकरत असतो पेशंट अशा पद्धतीने, आणि घशाला कफ चिकटल्यासारखं घशाला कफ चिकटलेला असतो असं त्याला जाणवत असतं सतत. तथा सर्वेभ्यः स्वरभेदेभ्यः अयम मंदाः स्वरो, तर सगळ्या स्वरभेदांपासून, सर्वेभ्य म्हणजे सर्वांपासून, पंचमी बहुवचन, स्वरभेदेभ्यो स्वरभेदांपासून मंदाः स्वरो मंद स्वर येतो, नो उच्चैहि श्रूयते म्हणजे मोठ्या आवाजातच, न उच्चैहि श्रूयते, श्रूयते म्हणजे ऐकायला येतं, मोठं बोललं तरी ऐकायला येत नाही, त्या स्वरभेदाने असं मोठ्या आवाजात बोललं तरी ऐकायला येत नाही असं, न उच्चैहि श्रूयते. तथा विबद्धो
वदतो मध्ये स्खलन रूपः, म्हणजे बद्ध न झालेला, स्खलन झालेला. वदतो मध्ये म्हणजे बोलताना मध्ये मध्ये तो काय होतो, स्वर खाली पडतो. स्खलन रूप म्हणजे खाली स्वर पडतो अशा पद्धतीचं, त्याला म्हणतात विबद्ध. आता सर्वस्तु सर्वलिंगा, की सर्वांमध्ये सर्व प्रकारच्या कासांमध्ये त्रिदोषांमध्ये म्हणजे सन्निपातामध्ये सर्व लिंग दिसतात. सर्वस्तु सर्वलिंग, सर्वैहि अस्तु असा तो संधी असतो. सर्वैहि अस्तु सर्वलिंगाः, सर्वही म्हणजे त्रिदोषांपासून झालेला, समुदितैहि सर्वलिंग म्हणजे त्रिदोष लक्षण हा स्वरभेदो भवती, की सन्निपातामध्ये तिन्ही दोषांची लक्षणं दिसतात. क्षयात कशेत 26व्या श्लोकात, छोटी छोटी श्लोक आहेत न समजण्यासारखं काही नाही याच्यात. क्षयात कशेत धूमायतीव, धूमाय अतीव च अत्यर्थम. काय सांगितलंय, क्षयात कशेत, कशेत म्हणजे घासल्यासारखं, कशेत म्हणजे कश धातू आहे, घासणे. क्षयात स्वरभेद, क्षयापासून जो स्वरभेद होतो त्याच्यात कसेत म्हणजे हिंस्यात. खाली काय लिहिलंय बघूया, कशेत म्हणजे विदय्यात, विदय्यात विदय्य म्हणजे गरम गरम होणं अशा पद्धतीने विशिष्टेने दहन होतं. खाली काय लिहिलंय बघूया, कर्मपदान उक्तत्वात धूमायती व कंठ तालवादी धूमम इवाचरती स धूमम निर्गच्छति एव वेदना अनुभूयते. चला पुढे त्यांनी सांगितलंय की कर्म कंठ मर्म घटनादि इत्यार्थः अनुक्तमपि प्रकृतत्वात् कंठम इति लभ्यते. की कंठावर जो काही व्याधी होतोय हा, तो कंठमर्म जे आहे त्याच्याशी संबंधित आहे शब्द आहे. हा कंठ हा जो शब्द आहे तो त्याच्याशी संबंधित आहे, कंठातील मर्म अशाशी संबंधित आहे. आणि अनुक्तम अपि प्रकृतत्वात कंठम इति लभ्यते, आणि हे अनुक्त आहे. ज्यावेळी आपण कंठ म्हणतो ते नुसता घसाच असं नाही, तर कंठामधील मर्म ही तिथे घ्यायला हवीत असं ते म्हणतात. अनुक्तम अपि प्रकृती, ही प्रकृती आहे. एखादा गोष्ट आपण म्हणतो की शिरशूल आहे, तर शिरामधील मर्मांचाही विचार आपण तिथे करतो. आलं लक्षात. जसं प्रतिष्ठा आहे, तर प्रतिष्ठामध्ये नाकाचं जे मर्म आहे तिथलाही विचार आपण करतो, त्या स्थानातील मर्मांचा, त्याच्या पद्धतीचं ते म्हणताय. तथा तथा क्षय स्वरभेदी धूमायतीव अतिशयेन, की त्याला काय वाटतं की गरम वाफा जात आहे असं वाटतं नाका तोंडातून, आणि त्यावेळी वेदना होतात असं खाली सांगितलेलं आहे. वेदनेची अनुभूती होते गरम वाफा निघताना क्षयाच्या कासामध्ये. अत्यर्थ शब्देन पित्त स्वरभेदे अपि धूमायनं भवति इति गम्यते. की पित्त स्वरभेदामध्ये पण असे लक्षण दिसतात की गरम वाफा निघाल्यासारखं, पण क्षयाच्या मध्ये अति आहे शब्द, त्याच्या गरम वाफा निघण्याचं जे प्रमाण आहे ते पित्ताच्या स्वरभेदापेक्षा खूप आहे, म्हणून तिथे आम्ही अति शब्द टाकलेला आहे ते कळण्यासाठी तुम्हाला. कारण तालू गले दाह आहे ना पित्ताच्या स्वरभेदामध्ये, पण इथला जो दाह आहे तो खूप आहे, इथला जो गरम वाफा निघण्याचं प्रमाण आहे ते खूप आहे. धूमायती इति, धूमायत इति धूम निस्सरणम इव नासिकादि देशेषु अनुभवती. हे सगळं नाकाशी संबंधित, नाकाला जाणवतं हे सगळं. नासिकादि देश, नासिकादि देश शेषु, नासिकादि
नासिकादि देशेषु म्हणजे नासा तोंड असं सगळ्या ठिकाणी ते वाफा जाणवतात तुम्हाला डोळ्यांनाही अशा पद्धतीने जाणवतात. ठीक आहे. मेधसा श्लेष्म लक्षणा कृच्छ लक्षा अक्षरश्च. तर झालं नासिका झालं. तर मग पदार्थ माहिती ठीक आहे. खाली काय नाही लिहिलेलं आहे. मेधसा श्लेष्म लक्षणा, मेधसापासून जी लक्षणं ती श्लेष्म लक्षणासारखी दिसतात. आणि कृच्छ लक्षा अक्षरश्च, की कृच्छ म्हणजे कठीण, अलक्षा म्हणजे सिम्पटम, काय बरं काय म्हणतात त्याला, लक्ष म्हणजे लक्षणं कशी दिसतात, अक्षरश्च अक्षर कळत नाहीत, अक्षर बोलता येत नाही त्याच्यावरती. मेधसा स्वरभेदाः श्लेष्म स्वरभेदाः ततः कृच्छेन म्हणजे यथाश्चित, यथाश्चित ततश्चित सॉरी ततश्चित कशाही कशा तरी प्रकारे लक्षांनी ज्ञेयानी लक्षणं दिसतात. अक्षर आणि यत्र स एवम अक्षर सांगितलेले की अक्षर जे बोलतो तो तद एवम पृच्छ लक्षा लक्ष पृच्छ लक्षा अक्षरत्वम स्वरभेदाधिकम, की त्याला अक्षर लक्ष लक्ष अक्षरात्व अक्षर हे बोलायला त्रास होतो असंच अर्थ येतो इथं होणार आहे. अक्षर कळायला त्रास होतो असा कसा अर्थ होईल. पृच्छ लक्ष अक्षर लक्ष 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 लक्षेन, तर त्याला अक्षर अक्षर बोलायलाही कठीण पडतं कपज स्वरभेदासारखं. कपज स्वरभेदामध्ये आपण काय सांगितलं की तो अक्षर तो शब्द त्याला बोलता येत नाही, शब्द त्याचे पडतात, तर तशा पद्धतीच मेधस या मेधापासून झालेल्या स्वरभेदात दिसतं. अत्र सर्वैः सर्वैहिर अंत्यम च वर्जयेत इति स्वरभेद निदानम. अत्र सर्वैहि आणि अंत्यम, की या सर्वांमध्ये जो शेवटचा आहे आणि सर्वैहि म्हणजे सर्व लक्षणांनी युक्त जो आहे म्हणजे त्रिदोषात्मक आहे. आणि अंत्यम म्हणजे मेध आहे ना, अंतम ही वर्जयेत म्हणजे मेधापासून झालेला स्वरभेद आणि सर्व त्रिदोषापासून झालेला स्वरभेद हे तीन वर्ज करायचे. इथे स्वरभेद निदानम. सर्वैः दोषैः यः स्वरभेदाः तथा अन्ते पठित्वाद् मेध स्वरभेदाः अन्त्यः तं च वर्जयेत्. चतुस्त्रिः अन्यान् साधयेत् इत्यार्थात् अवगम्यते, की या 6 अरोचक ह्याच्यामध्ये काय स्वरभेदामध्ये त्रिदोषज आणि मेधापासून उत्पन्न झालेला स्वरभेद आहे तो वर्ज करायचा आहे, तो असाध्य आहे अशा पद्धतीचा. आणि बाकीचे 4 आहेत ते तुम्ही साध्य करू शकता औषधांनी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो मेधापासून झालेला स्वरभेद आहे तो जो मागच्या पण प्रकार बघितले, पहिला जो श्लोका बघितला आजच्या ह्याच्यातला, त्यात तो मेधसा जो सेपरेट शब्द दिलेला आहे दोषेर व्यस्ते समस्तेश्च क्षयात षष्टस्य मेधसा, हा जो मेध शब्द सेपरेटली का दिलाय त्याचं कारणही इथं कळालं आपल्याला, की तो मेधसा स्वरभेद आणि त्रिदोषाचा असे ते दोन्ही असाध्य आहेत. बाकीचे सगळे साध्य आहेत. मेधापासून झालेला स्वरभेद हा बाकीच्यांपासून झालेल्या स्वरभेदापेक्षा वेगळा आहे असं त्यांना सांगायचे. कळतंय ना तुम्हाला? कठीणच काय प्रश्न असेल तर मध्येच विचारत जावा. काय सोपा विषय आहे सगळा. आता काय अरोचक पण घेऊया आता, त्याचा 1-2 श्लोक घेऊ आणि थांबूया.
अरोचक निदानम, अरोचकाचं तर आम्ही निदान सांगत आहोत. अरोचक म्हणजे न रोचक व अरोचक. अरोचको भवेत् दोषैर जिह्वा हृदय संशयैः संशयैः सन्निपातेन मनसः संतापेन च पंचमा. की जो अरोचक आहे तो किती आहे? 5 प्रकारचा आहे. एक भवेत् दोषैः, दोषांपासून उत्पन्न झालेला म्हणजे वातले पित्तजय कफज दोषैः. नंतर सन्निपात हे 3 आणि 1 4 आणि मनाच्या संतापापासून उत्पन्न झालेला असा 5 प्रकारचा तो आहे. आणि हा काय आहे? जिव्हा हृदय संशयैः, जिव्हा आणि हृदयाच्या संशयातून उत्पन्न झालेले आहे. संशयैः जिव्हा आणि हृदयात नाही सांगितलं, त्यांच्या संशय आणि त्याच्या ठिकाणी उत्पन्न होऊन आलेला असा बहुवचन आहे ना, तृतीय. जिव्हाच हृदयम च जिव्हा हृदयम, जिव्हा आणि हृदय म्हणजे जिव्हा हृदय द्वंद्व समास आहे ते सांगता येते. तत् संशयाः आश्रयोः येषां तैः तत्रस्थैः पृथक् वातपित्तकफैर्हि अरोचकाः स्यात्. की तिथे तो स्थिर असल्याने तिथून तो पृथक वातपित्त कफापासून त्याचे प्रकार पडतात आणि तो काय आहे? जिव्हा आणि हृदयाच्या तिथे स्थिर आहे असं ते सांगतायत. तथा सन्निपातेन अर्थात जिव्हा हृदय संश्रितेन अरोचकः स्याद इति योज्यम. आणि तसंच सन्निपातेनचा अर्थच असा तुम्ही घ्या की जो जिव्हा हृदय संश्रिताने जो अरोचक होतो असाही स्याद इति योज्यम असाही तुम्ही अर्थ घेऊ शकता. की जो वाताचे पित्ताचे कफज हे 3 सेपरेट आहेत अरोचक, आणि सन्निपात जो आहे तो हृदय आणि जिव्हा याचा आश्रय घेऊन तिथे तो होतो असं तुम्ही अर्थ घेऊ शकता असं ते सांगतायत. तथा मनसहा संतापेन, आणि मनाच्या संतापातून उत्पन्न झालेला. अनेक विधेन कोणाला काय प्रश्न मधीच जर असतील तर तुम्ही मेसेज मध्ये टाका. कारण नंतर आपण प्रश्न काही घेणार नाही आहोत म्हणून. तर काय बरं, संतापेन म्हणजे अनेक विधेनं, वेगवेगळ्या विधींनी, वेगवेगळ्या कारणांनी क्रोध शोक आदीन उपतप्तेन पंचमो अरोचकः आगंतुर भवेत्. की हा जो मनसंतापासून जो झालेला आहे तर क्रोध शोक या ज्या सगळ्या क्रिया आहेत, त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यातून उपतप्त झालेल्या मनातून निर्माण होणारा हा 5वा अरोचक आहे आणि तो आगंतुक आहे, बाहेरच्या कारणाने उत्पन्न होणार आहे. अत्र अपि यथा स्वदोषम निदानाम जिव्हा हृदय संश्रितत्वम अवश्यम श्रवणीयम. की इथे स्वतंत्र जे दोष आहेत ते जीवा मुले याचा संश्रित होऊन अवश्यम तिथे निश्चितपणे तिथे ते आश्रय करतात असं तुम्ही तिथे अर्थ केला पाहिजे. जीवा आणि हृदय याचा ते निश्चितपणे आश्रय घेतात. कोण? यथास्वदोषात जे स्वतःचे जे दोष आहेत ते. उपादाने व पंचत्वे लब्धे मना संतापजम पंचम इति नियमार्थम पंचम ग्रहणम. की उपादान कारणाने काय होतो, हा जो मनसंतापजन्य कारण आहे उपादान कारणासारखा आहे आणि तो 5वं कारण आपण त्या नियम पूर्ण करण्यासाठी म्हणजे 5 प्रकारचे अरोचक आहेत हा नियम पूर्ण करण्यासाठी ते घेतलेला आहे. कारण जर तुम्ही म्हणालात मनसंतापजेचं कारण बघितलं तर मनुशोकादी अनेक प्रकार मनः संतापत्वे अपि एकम एव मनसंतापः संतापजो अरोचका इत्यर्थ. इथे सांगितले त्यांनी की जर आपण असं घेऊ शकत असो ना की आपण क्रोधापासून उत्पन्न झालेला अरोचक, शोकापासून उत्पन्न झालेला अरोचक, नाही का,
असं असं देऊ शकत होतो आपण, पण ते पाचवा नियम आपल्याला पाळायला हवा ना. तर त्यामुळे आपण ते सगळं मन संतापामध्ये ते सगळी कारणं, जी अनेक कारणं आहेत ती इन्क्लूड केलेली आहेत, असं ते हे म्हणतायत, शास्त्रकार म्हणतायत. आता हेमाद्रीने काय याच्यावर भाष्य केलेलं नाही. आता पुढचं जाऊया. कषाय 29वा श्लोक हा एवढा घेऊया आणि थांबूया आपण. कषाय तिक्त मधुरम वातादिशु मुखम क्रमात. कोणाला काही प्रश्न असतील तर मेसेज मध्ये टाका. कषाय तिक्त मधुरम वातादिशु मुखम क्रमात सर्व उत्थे विरसम शोक क्रोधादिषु यथामलम इति आरोचकम इति अरोचकम निदानम. की त्यांनी सांगितलेलं आहे की कषाय तिक्त मधुर म्हणजे तुरट, कडू आणि मधुर गोड असं वातादीपासून क्रमात होतं, रिस्पेक्टिव्हली होतं. म्हणजे काय की वाताच्या अरोचकामध्ये कषाय होतं तोंड, पित्ताच्या अरोचकामध्ये कडू होतं तोंड आणि कफाच्या अरोचकामध्ये गोड होतं तोंड. सर्वोत्ते विरसम आणि सन्निपाताच्या मध्ये विरस म्हणजे त्याला रसच कळत नाही. विरसाचे दोन अर्थ होतात, एक रस कळत नाही आणि कमी प्रमाणात रस कळतो असं. अर्थापत्ती ग्रंथोक्तीमध्ये येईल. तर झालं. आणि शोक क्रोधादिषु, शोक क्रोधामध्ये यथामलम जसं दोषांचं सांगितलेलं आहे क्रम त्याप्रमाणे वाताज शोकापासून झालेला वातज, क्रोधापासून झाला पित्तज अशा पद्धतीचं आलोचक होणार. ठीक आहे. आता टीकायची वाचूया. हे माद्री काय म्हणतायत, अरुणदत्त काय म्हणतायत. वातादी उद्भव एषु अरोचकेषु मुखम. काय सांगतायत, वातादीपासून उद्भव झालेल्या या अरोचकांमध्ये येषु अरोचकेषु मुखम म्हणजे तोंड, म्हणजे हास्य म्हणजे तोंड, क्रमेण कषाय तिक्त मधुरम भवती. कषाय तुरट, कडू आणि गोड होत. व्याधी स्वभावापासून पित्त अरोचके अपि पित्त अरोचक जे आहे ते तिक्त वक्रता म्हणजे कडू तोंड होत. तिक्त वक्रता भवती. न कटुकास्यत्वम की तिखट होत नाही, कडू होतं तोंड असं ते सांगतायत. हा व्याधी स्वभाव आहे. हे व्याधी स्वभावापासून हे सगळं घडतं. ठीक आहे. सर्वथे म्हणजे सन्निपातच्या मध्ये सन्निपातजे अरोचके विरसम हास्यम भवती की तोंडाला चव कळत नाही किंवा फार अल्प प्रमाणात कळते. निश्चित रस अज्ञानम की निश्चित रसाचं ज्ञान होत नाही. गोडच खाल्ले का, तिखटच खाल्ले का, कडू खाल्ले का हे रुग्णाला कळत नाही. हे सन्निपातचे अरोचक आहे. शोक क्रोधादी समुत्थेषु अरुचकेषु यथामलम यथा दोषम मुखम भवेत. हे शोकादीपासून जे झालेले आहेत ते दोषांपासून कसे आरोचक होतात त्याच पद्धतीने शोक क्रोधादीपासून आरोचक होतात. तत्र शोक भय काम लोभ ईर्षा आदी संतप्त मनः समुत्थे वात प्रकोपात. ही सगळी मन ही वात प्रकोपातून होतात आणि वात प्रकोपात कषायम ह्याच्यापासून वात प्रकोप होतो आणि त्याच्यातून कषायम तुरट तोंडाला चव येते. म्हणजे वातज स्वरभेदाची लक्षणं आहेत ती शोक भय काम लोभ यामध्येही दिसतात. ओके. नंतर क्रोध संतप्त मनः समुत्थे पित्त प्रकोपात तिक्तम. की क्रोध आणि संताप याच्यापासून जे आहे ते पित्त प्रकोपाचं दिसते. आणि ग्रहो उपतप्त मनः समुत्थे सन्निपात प्रकोप. ग्रहापासून उपतप्त जे झालेलं आहे ग्रह बाधा त्याची लक्षणं सन्निपातासारखी विरसस्यत्व म्हणजे तोंडाला अजिबात चव न कळणे किंवा थोडीशी चव कळणे अशी लक्षणे ही ग्रहाची बाधा झाल्यावर ग्रह उपतप्तम ग्रहापासून उपतप्त झाल्यामुळे दिसतात. किती यथा
मल शब्दस्य अर्थः, इथे मल शब्दाचा अर्थ हा दोष असा घ्यायचा आहे. टीका वाचण्यास थांबूया. काही 10 दिवस जरा मी फक्त घाई करेन. 10 दिवसांना परत आपण जरा निवांत निवांत वाचायचं, म्हणजे जरा कमी मात्रेत लोक घेईन. कारण हो, इतर वेळी याचा पण उपयोग करायचा. यक्ष्माची तसं नाही. यक्ष्मामध्ये हा सगळा कॉम्प्लेक्स दिसतो, सिम्पटम कॉम्प्लेक्स, आणि ती लक्षणं ही स्वतंत्र व्याधी आहेत. यक्ष्मामध्ये ही जी लक्षणं दिसत आहेत, जी लक्षणं सांगितलेली आहेत, ती लक्षणं स्वतंत्र अशी व्याधी आहेत. काय कुठे सांगितलंय? यथा स्व व्याधेरुपद्रवभूतानां आदिशब्दगृहीतानां पंचानां स्वरभेदादीं रोगाणां, स्वरभेदानां रोगाणां, हे स्वरभेद जे आहेत अशा रोगांची आम्ही निदान सांगत आहोत. येते का? त्यामुळे ही स्वतंत्र रोग आहेत. तर काय स्वरभेदाचा पेशंट आला म्हणजे यक्ष्माचा स्वरभेद आहे असं असं नाही करायचे तुम्ही. तो स्वरभेदच पेशंट आहे, स्वरभेदाचाच पेशंट आहे असं बघायचंय. त्यामुळे ती स्वतंत्र लक्षणं घ्यायची आहेत, स्वतंत्र रोग घ्यायचे आहेत असं ते सांगतायत. सांगतो काय की यक्ष्मा तो राजासारखा आहे ना, पुढे काही जण जाणार, मागे काही जण जाणार, हा मध्ये जाणार. यक्ष्मामध्ये अनेक रोग असणार, अनेक रोगांमधून यक्ष्मा होणार, अशा पद्धतीचे यक्ष्मा. त्यामुळे तो यक्ष्माचा शब्दच मुळात त्यातून उत्पन्न झालाय. जिथे ज्याच्यात अनेक रोग असतात तो यक्ष्मा आहे. ज्यावेळी तुम्ही सर्व रोग निदान अध्याय बघाल तेव्हा तो श्लोक आहे, यक्ष्मा कोणाला म्हणायचा, आतंक कोणाला म्हणायचं, गदा कोणाला म्हणायचं. तर असं आहे. ठीक आहे, फक्त यक्ष्माचे हा तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला. पंचानाम अरोचकानां लक्षणानी आह, ही पंच अरोचकांची आम्ही लक्षणं सांगत आहोत. कषाय तिक्त मधुर इति मधुरम इति, ती कषाय तिक्त मधुर अशी जी लक्षणं आहेत दोषानुसार पडतात. ग्रह आदौ सन्निपातस्य भयादौ मरुतस्त्रये, की ग्रहापासून झालेला सन्निपात जो आहे, आदौ भयादौ भयापासून, मरुतस्त्रये म्हणजे काय बरं तो वातादी दोषांना तिन्हींचा प्रकोप करतो तो. ग्रहापासून उत्पन्न झालेले जे हे आहे. कोपहा कोपे अपि पित्तस्य, कोपहा म्हणजे कोपा, पित्ताचा कोप झालेला, असं अष्टांग हृदय निदान स्थान 2/43 मध्ये श्लोक दिलेला आहे. इति शोक आदौ दोष विशेषो ज्ञेया, असा आपण तुम्ही शोकाचाही विचार, शोक आदी दोष जे आहे त्यांचा दोष विशेष त्यांचे काय आहेत त्याचा अभ्यास तुम्ही सांगितला आहे आम्ही. इति आरोचक निदानम, असं आरोचक निदान आपलं संपलेलं आहे. उद्या छर्दी घेऊ आणि संपतोय काय तर अजून संपत नाही, 2-3 दिवस जातात. उद्या छर्दी घेऊ. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का?